तर नमस्कार मित्रांनो, मी आहे नानाचा सप्प्या आणि आपल्या गावाकडल्या गोष्टीमध्ये पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आणि आपल्या व्हिडिओमध्ये एक इम्पॉर्टंट रोल म्हणजे हे आहेत अतुल साहेब. हे आमचे मित्र आहेत. मित्र म्हणजे दोस्त आहे आपला गल्लीतला. मी आता ते एकदम सिटीतली भाषा बोलत ना, आपली गावठी भाषा बोलतोय. तर साहेब, मला सांगा, आपल्या म्हणजे तू पण गावाकडे राहतोय, कामाला आता सिटीत जात असेलच, तर तुला गावाकडला अनुभव सांग मला. म्हणजे कसं वाटतंय गावाकडे एकदम, म्हणजे अनुभव एकदम मजा येते कसं, म्हणजे तुझ्या भाषेत सांग. एकदम मस्त, एकदम फ्रीली, एकदम छान असं लय मस्त वाटतंय. जेव्हा पावसाळ्यात आपण जेव्हा येतो आपण बाहेर भिजत हां वगैरे, आपण लहानपणी कसं असतं की पावसात आपण समजा भिजा लागलो, आपल्या घरचे कसं ओरडतात, त्यावेळेसची पोरं पोरं मजा म्हणजे असे लय छान छान गोष्टी म्हणजे ह्याचा अर्थ कसा मित्रांनो, तुम्हाला आता पावसाळा येणार आहे आणि पावसाळ्यात जी गावाकडली मजा आहे ते सिटीत भेटत नाही. ती व्यक्त 100% लिहून घ्या. ते व्यक्त करता येत व्यक्त करता येत नाही. अहो तुम्हाला सांगतो, गावाकडे एवढी मजा येते. अहो आम्हाला राहायला घर नसू द्या, आम्हाला नेसाला कपडे नसू द्या, आम्हाला त्या सिटीतल्या पोरासाने सारखं असं केस वर करून, तसल्या भाऱ्या भारी पॅन्टा, भाऱ्या भाऱ्या गाड्या असं गांड वर करून, ती नसलं तर चालेल, पण गावाकडे राहण्याचं सुख एक नंबर. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, आम्हाला ते काहीच नको, फक्त आम्हाला आमचं गाव पाहिजे. का की गावात जी मजा आहे आणि गावात जी शांतता आहे आणि गावात जी सुख आहे ते या जगात कुठंच नाही. तर मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल बाबा ही लोक असं का बोलते ती, तुम्ही बी म्हणजे गावाकडून सिटीकडे गेलेला असता. होय, बरोबर आहे, मान्य आहे आम्हाला, तुम्ही गावाकडून सिटीकडे गेला कमवण्यासाठी. तर मित्रांनो, 4 पैसे आम्हाला कमी भेटू द्या, आम्ही त्यात सुखी समाधान आहोत. पण मित्रांनो, आम्हाला पण गरजा अपेक्षा भरपूर आहेत. आम्हाला पण वाटतंय की बाबा आम्ही पण भारी भारी कपडे घालावं, भारी भारी चप्पल, भारी भारी गाड्या घ्याव्या, असं आम्हाला पण वाटतं. का खरं सांगतोय मी. पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, 4 दिवस जर आम्ही सिटीकडे गेलो तर 5व्या दिवशी आम्हाला आमचं गाव आठवतंय. म्हणजे भलं इथं पैसे कमी असलं तर चालेल. आता हे कुत्रं महागडणं असं असं काय बी करू द्या, ह्याला ही येडा आहे, ही मिनटं, ह्याच्या गोळ्या संपल्या त्या. बघा मित्रांनो, गोळ्या संपल्या त्या नाही. हां, 2 गोळ्या संपल्या त्या. तुला कुठल्या चालत आम्हाला ह्याच्या गोळ्या चालू आहेत, आयुर्वेदिक गोळ्या चालू आहेत त्या. ह्याला मेंटल हॉस्पिटलमधल्या गोळ्या चालू आहेत त्या. हे बघा मित्रांनो, मेंटल हॉस्पिटल आता 7 वाजता झाले त्या. तर मी म्हणतो ब्लॉक काढू, गावाकडला ब्लॉक काढू. म्हणजे मला ठीक आहे बाबा, चल काढू तर काढू. हां आता लोकेशन लाईव्ह भारी आहे ना. हां, लोकेशन चांगलं आहे. बघा बघा मित्रांनो, हां लोकेशन एक नंबर आहे. त्यात अजिबात तडथोड काय होणार नाही लोकेशन मध्ये. भजी वडापाव आणू आपण इकडं. अहो खाल्ला असतं, आपल्याकडे रुपया नाही, आपण कामाला ना धंद्याला, आणि त्यातून आपलं व्हिडिओ सो व्हायरल होत नाही. ती ही लोक बघती ती वर ढकलती ती, आणि त्यातनं काय झालं माहिती आहे का, युट्यूबवाली तर अजिबात व्हिडिओ आमच्यावर ढकलत नाही ती. आणि आता मी व्हिडिओ काढून माझ्या मते 4-5 वर झालं, अजून आमच्या 50 सुद्धा फॉलोअर्स नाही ते, म्हणजे सबस्क्राईब म्हणा. म्हणजे कसं माहिती वडापाव भजी खायचे का नाही, मस्त लोकेशन एकदम. हो हो, बरोबर आहे तुझं म्हणणं. भजे वडापाव आपल्या खिशात पैसे, मग त्याला काय तिथं काय भांडीत व्हायला राहायचं आहे का आपल्याला. होय मित्रांनो, ते यूट्यूबला तर आमचं आमचे व्हिडिओ दाखवणं तुमच्याबरोबर आनंदच नाही. आणि कसं आम्ही म्हणजे यूट्यूबर व्हायचं का करा सांगा मित्रांनो. हां, तर असंच गावाकडल्या तुम्हाला जर व्हिडिओ बघत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.